नमस्कार मित्रांनो, मी मनाली माझ्या ई लर्निंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत सर्वनाम आणि सर्वनामांचे प्रकार. सर्वनाम म्हणजे काय? एखाद्या नामाचा उल्लेख वारंवार होऊ नये म्हणून त्या नामाऐवजी मी, तू, तो, ते, आम्ही, तुम्ही, हा, जो, कोण, काय, स्वतः, आपण ही सर्वनामे वापरली जातात. आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ, समीरा गुणी मुलगी आहे. समीरा नेहमी हसतमुख असते. समीराला गोष्टी सांगायला आवडतात. समीराच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. समीराने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे. या सर्व वाक्यांमध्ये समीरा ह्या नामाचा उल्लेख वारंवार झालेला आहे. समीरा या नामाचा उल्लेख वारंवार होऊ नये म्हणून आपण त्याऐवजी सर्वनामे वापरतो. समीरा गुणी मुलगी आहे. ती नेहमी हसतमुख असते. तिला गोष्टी सांगायला आवडतात. तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. तिने खो खो खेळात बक्षीस मिळवले आहे. या सर्व वाक्यांमध्ये ती, तिला, तिच्या, तिने ही सर्वनामे वापरली आहेत. सर्वनामाचे मुख्य 4 प्रकार आहेत. पहिला, पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा, दर्शक सर्वनाम. तिसरा, संबंधी सर्वनाम. चौथा, प्रश्नार्थक सर्वनाम. आपण काही पुरुषवाचक सर्वनामांचे उदाहरण पाहूया. तू, मला, तुला, त्या, ती, मी, माझे, आम्हाला, ते, त्यांना, तो, आपण ही सर्व पुरुषवाचक सर्वनामे आहेत. पुरुषवाचक सर्वनामांचे 3 प्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. पहिले प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आपण स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना जी सर्वनामे वापरतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. मी, आम्ही, स्वतः ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आपण काही वाक्ये पाहूया ज्यांमध्ये ही सर्वनामे वापरली आहेत. उदाहरणार्थ, पहिलं, मी बागेत जातो. दुसरं, आम्ही सहलीला जातो. या वाक्यांमध्ये मी, आम्ही ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण दुसऱ्यांविषयी बोलतो किंवा लिहितो किंवा ज्यांच्याशी बोलताना जी सर्वनामे वापरतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. तू, तुम्ही, आपण ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आपण काही उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ, तू बागेत जातोस. तुम्ही बागेत जाता. आपण बागेत जातो. या सर्व वाक्यांमध्ये तू, तुम्ही, आपण ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. जेव्हा आपण स्वतःला आणि समोरच्याला वगळून ज्यांच्याविषयी बोलायचे आहे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. तो, ती, ते, त्या ही सर्व तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आपण वाक्ये पाहूया ज्यांमध्ये या सर्वनामांचा उपयोग आहे. उदाहरणार्थ, तो बागेत जातो किंवा ती बागेत जाते. ते बागेत जातात. त्या बागेत जातात. या वाक्यांमध्ये तो, ती, ते, त्या ही सर्व तृतीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आत्ताच आपण सर्व पुरुषवाचक सर्वनामांचा अभ्यास केला. त्यानुसार आपण एक स्वाध्याय सोडवूया. खाली दिलेलं चित्र पाहून गाळलेल्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनामे लिहा. खाली पतंग उडवणाऱ्या मुलांचं चित्र दिलं आहे. त्या चित्रानुसार तुम्ही हा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. पहिल्या गाळलेल्या जागेमध्ये मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बरोबर आहे.
मी आज पतंग उडवणार आहे. दुसऱ्या वाक्यात तो हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम बरोबर आहे. तो पतंग छान उडवतो. तिसऱ्या गाळलेल्या जागेत आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बरोबर आहे. मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो. चौथ्या गाळलेल्या जागेत आपण हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम बरोबर आहे. आपण पतंग उडवूया. तर पाचव्या गाळलेल्या जागेत ते हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम बरोबर आहे. पतंग उडवण्यात ते तरबेज आहेत. सर्वनामाचा दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. आपण काही उदाहरण पाहूया. हा मुलांचा संघ कोणाचा? ही फुलांची माळ सुहासने बनवली. हे क्रिकेटचे मैदान खूप मोठे आहे. या सर्व वाक्यांमध्ये हा, ही, हे ही सर्व सर्वनामे जवळची वस्तू दाखवतात. तर पुढील 3 उदाहरणांमध्ये तो यशवंतरावांचा मुलगा आहे. ती माझी मैत्रीण आहे. ते सर्व खेळाडू आहेत. या सर्व वाक्यांमध्ये तो, ती, ते या सर्वनामांनी दूरची वस्तू दाखवली आहे. म्हणून हा, ही, हे, तो, ती, ते ही सर्व दर्शक सर्वनामे आहेत. सर्वनामाचा तिसरा प्रकार संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. आपण उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण, जो लवकर उठतो तो निरोगी राहतो. दुसरं उदाहरण, जिला तालबद्ध उड्या मारता येतात तिला लेझिम संघात सहभाग घेता येतो. वरील वाक्यात जो, जिला या सर्वनामांचा संबंध तो, तिला या दर्शक सर्वनामांशी दाखवला आहे. म्हणून जो, तो, जिला, तिला ही सर्व संबंधी सर्वनामे आहेत. सर्वनामाचा चौथा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. आपण 2-3 उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण, तिला कोणी मदत केली? दुसरं, तुला खायला काय देऊ? तिसरा, हा रुमाल कोणाचा आहे? या सर्व वाक्यांमध्ये कोणी, काय, कोणाचा या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी झालेला आहे. म्हणून कोणी, काय, कोणाचा ही सर्व प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. आत्ताच आपण सर्व सर्वनामांच्या प्रकारांचा अभ्यास केला. त्यानुसार हा स्वाध्याय सोडवूया. गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य सर्वनाम लिहून तुम्ही हा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण आता उत्तर बघूया. पहिल्या गाळलेल्या जागेत हा, ही, ह्या या सर्वनामांपैकी ह्या हे दर्शक सर्वनाम बरोबर आहे. ह्या वह्या मुलांना द्या. दुसऱ्या गाळलेल्या जागी काय, कोणते, कोणी ह्या सर्वनामांपैकी काय हे प्रश्नार्थक सर्वनाम बरोबर आहे. त्याला काय आवडते? तिसऱ्या गाळलेल्या जागी तू, आम्ही, स्वतः या सर्वनामांपैकी आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बरोबर आहे. आम्ही आकाशकंदील बनवले. चौथ्या गाळलेल्या जागी आपण, स्वतः, त्याने या सर्वनामांपैकी स्वतः हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बरोबर आहे. मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केले. पाचव्या गाळलेल्या जागी कोणाला, कोणी, काय या सर्व पर्यायांपैकी कोणाला हे प्रश्नार्थक सर्वनाम बरोबर आहे. त्याने कोणाला काही सांगितले नाही. पुढील भागात आपण शिकूया विशेषण
आणि विशेषणांचे प्रकार. कीप लर्निंग.